स्वर्गीय लोकनेता दीबा पाटिल की जयंती और सकाप नेता रायगढ़ जिला खजिनदार प्रीतम जनार्दन मात्रे के जन्मदिन के अवसर पर 12 जनवरी 2025 को जसई स्थित रायगढ़ मराठी स्कूल में महाआरोग्य शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में हजारों मरीजों ने स्वास्थ्य सेवा का लाभ उठाया। कोकण भागाचे लोकनेते स्वर्गीय दीबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जसई गावामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार नेते, या जिल्ह्याचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार माननीय प्रीतमदादांचा वाढदिवस, या भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दीबा पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात येत आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये आतापर्यंत सकाळपासून 3-4 तासामध्ये 600 ते 700 रुग्णांची तपासणी झालेली आहे। त्यामध्ये बरेचशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी आणि सर्व तपासणी सोबत ट्रीटमेंट दिली जाते। डोळ्याची तपासणी आणि कॅटरॅक्टचे ऑपरेशन मोफत आहे, थायरॉइडची तपासणी मोफत आहे। या भागातील गोरगरीब दीनदलित कष्टकरी कामगार वंचित घटकांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय आणि निश्चितपणे ज्या माणसाने जीवनभर या भागाचं नेतृत्व केलं ते म्हणजे सर्वांचे नेते, या भागाचं दैवत स्वर्गीय दीबा पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमचे सहकारी मित्र युवा नेते प्रीतमदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आलेलं आहे। निश्चितपणे या ठिकाणी जे म्हात्रे साहेब आहेत त्यांचा मागच्या 30-40 वर्षाचा या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला अनुभव आहे आणि आपण या भागाचं नेतृत्व करतो। त्या भागामध्ये गोरगरीब जनता आहे आणि वाढदिवस आणि दीबा पाटलांची जयंती या माध्यमातून या भागाला काहीतरी चांगला उपक्रम राबवला पाहिजे, इथल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गाचं काहीतरी सेवा दिली पाहिजे। या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष आणि जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। माझ्या वतीनं आणि या भागातील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जेएम दीबा पाटील साहेबांना जयंतीच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आमचे सहकारी मित्र प्रीतमदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। निश्चितपणे भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने मागच्या 60-70 वर्षात या भागात दीबा पाटील साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी असतील, मग विवेक पाटील साहेब असतील, त्याच्या मागच्या आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। भविष्य काळात सुद्धा या भागात हा लाल बावटा आणि पुरोगामी विचार टिकला जाईल, हा आम्हा सर्वांना विश्वास आहे। त्या पद्धतीने सर्वजण कष्ट घेत आहेत। परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या वतीनं दीबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। लोकप्रिय नेते दिवंगत नेते दीबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून आज जसईच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज हे शिबिर भरवलेलं आहे। या शिबिराच्या अंतर्गत सगळ्या वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत। जनरल चेकअप आहे, डोळ्यांची तपासणी आहे, कॅन्सरची तपासणी आहे, हाडांची तपासणी आहे, वेगळं फिजिशियन आहेत जे ECG करत आहेत, रक्ताच्या रिपोर्टमध्ये रक्तातली साखर आणि बाकीचे रिपोर्ट, बोन डेन्सिटी, अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि डॉक्टर उपलब्ध आहेत। त्याचबरोबर त्यांना लागणारे औषधोपचार करण्यासाठी औषधोपचार वेगळ्या स्वरूपाची आणली आहे। अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे। सर्व प्रकारच्या तपासण्या आणि रुग्ण येत आहेत आणि करत आहेत आणि जसईचे ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या ठिकाणातील लोकांना याचा चांगला लाभ होणार आहे। प्रीतमदादा म्हात्रे यांनी जेएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हे शिबिर भरवलेलं आहे आणि इथं पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने जवळजवळ 30 जनरल प्रॅक्टिशनर्स उपस्थित आहेत। त्याचबरोबर पनवेल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटर यांच्याकडनं औषधोपचाराची लागणारी औषधं सगळी दिलेली आहे आणि त्याचबरोबर पनवेलमधले वेगवेगळे
कन्सल्टंट आहेत ते इथं रुग्णांची तपासणी करण्यासाठी आलेले आहेत. शंकरराव नेत्रालयात कुठे डोळ्याची तपासणी होते, अपोलो इंदिरा मेडिकवर असतं, यांच्या देखील तज्ज्ञ टीम करत आहे. आणि ह्या सगळ्याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्या आरोग्याच्या ज्या काही प्रश्न आहेत किंवा अडचणी आहेत त्याच्यावर समाधानकारक उत्तरं मिळावीत आणि उपचार करून घ्यावेत. लोकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. आइए देखते हैं प्रीतम जनार्दन मात्रे ने इस मेडिकल कैंप के बारे में क्या जानकारी दी. सर्वप्रथम मी आमचे नेते स्वर्गीय लोकनेते माननीय दिबा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस, कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला. आणि आजच्या 12 तारखेच्या दिवशी जवळजवळ 100हून अधिक डॉक्टर्स आज जासईमध्ये आहेत. आणि त्याच्यात मला सांगायला आवडेल की रोटरी क्लब असेल, इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स, त्याच्यात अपोलोसारखे, न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील, या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे. आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच, त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य, आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे, हे एकमेव हेतू त्याच्यात आहे. आणि याच्यात जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही आहोत. उद्या समजा डोळे चेक केले, उद्या एखाद्याचं त्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन निघालं तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. कोणाला थायरॉईड पॉझिटिव्ह आलं तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये. आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखं एक आम्ही औषधालय उपलब्ध केले, ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतोय. चष्मा असेल, ज्या काही गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतो. आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं, आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं गेली अनेक वर्ष असं महाआरोग्य शिबिर झाला नव्हता, तोच एक आमचा हेतू होता. तर मी नक्कीच माझ्या जेलमध्ये संस्थेचे सगळे सदस्य, माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल, त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी मिळून हे एकत्र केलं. तर जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं 1000हून अधिक पेशंट इथे तपासणी झालेली आहे आणि त्यांचं सोल्युशन देखील तिथे झालेलं आहे. मला वाटतं 7-8 जणांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन देखील निघाले, ते देखील आम्ही लगेचच्या लगेच त्यांना करून दिलं. या सगळ्या सुविधा आज आम्ही माननीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून केलं आहे. तर नक्कीच याचा लाभ सगळ्यांनी घेतला, त्यांना नक्कीच चांगला लाभ मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि काम करतो. नक्कीच मी आपले नेते स्वर्गीय आबा यांचे नातू जे आत्ताच येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी आमदार निवडून आले असे बाबासाहेब देशमुख यांनी देखील आज भेट दिली. ते स्वतः डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे की डॉक्टरची एक अवस्था काय असते, की नुसतं चेकिंग करून नाही तर त्यांना फुलप्रूफ सोल्युशन त्यांनी ते आधी विचारलं, स्वतः त्यांनी चेक केलं स्वतः आणि नंतर त्यांनी सांगितलं की मी डॉक्टर आहे. म्हणजे असे हे डॉक्टर आज आमदार म्हणून आहेत. तर नक्कीच आमचे या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मुक्कल यांनी देखील सांगितलं की आमचे 2-3 प्रश्न, आणि त्यांनी स्वतः सांगितलं बाबासाहेबांनी की तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा, मी जरूर सभागृहात ते मांडेन. की ही एक इच्छा, जी प्रामाणिक इच्छा असते आणि सरळ इच्छा असते, ती बाबासाहेबांनी दाखवली. आणि येत्या थोड्याच दिवसात मी या असोसिएशनचे अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी यांना बाबासाहेबांकडे मिटिंगसाठी नेणार आहे. जे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न बाबासाहेबांकडून आम्ही नक्कीच अधिवेशनात विधानसभेत नक्की मांडल्याशिवाय राहणार नाही. जसंच्या नागरिकांचं मी बघितलं की आज जवळजवळ इथे येणाऱ्या 100मागे 30-35 गावातले आणि आजूबाजूच्या गावातले असतील तर 70-75 लोकही आजूबाजूच्या म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे नोकरीसाठी आलेली लोक देखील इथे येत आहेत. म्हणजे इथे जात भेद हे काही नाही आहे, इथे सगळ्या प्रकारचे नागरिक इथे तपासणीसाठी येतात, त्याचाही मला आनंद आहे. ब्युरो रिपोर्ट FS न्यूज जसाई.